त्या लोकांना समजवलं जाईल आणि कुणावरही अन्याय होणार नाही, परंतु माननीय न्यायालयाचा सुद्धा परिपूर्ण सन्मान केला जाईल अशी परिस्थिती निर्माण करण्याचे मी निर्देशित केलेले आहे. कुठेतरी पुनर्वसन केलं नाही त्यामुळे डायरेक्ट कारवाई केली त्यामुळे सगळा गोंधळ झाला असं म्हणायचं नाही. काय झालं की काल 26 जानेवारीला सगळ्या नॅशनल पार्कमध्ये सगळ्यांना फुकट त्या ठिकाणी प्रवेश असतो. थोडा गैरसमज झाला की नॅशनल पार्कची सुट्टी अन्य कामाकरता सोमवारीच असते, तर ती सोमवारची सुट्टी मंगळवारी करता आली असती आणि लोकांना येऊ देण्यात आलं असतं तर काल जो गर्दी झाली ती थांबली असती. आज जो लोकांचा मॉब तिथं आला आणि काही दगड मारले गेले ते उचित नाही. शेवटी शासन हे सगळं आपल्या सर्वांचं, सरकार एक कुठल्या आमदारांचं मंत्र्यांचं नाही, हे जनतेचं सरकार आहे. पण या सरकारमध्ये असलेल्या नागरिकांनी सुद्धा संयम थोडा बाळगला पाहिजे. आणि आज त्या ठिकाणी प्रवीण दरेकर, गोपालजी शेट्टी माजी खासदार, प्रकाश सुर्वे, संजय उपाध्ये, ॲडव्होकेट गावित या सर्व लोकांना त्या ठिकाणी मी भूमिका मांडायला सांगितल्या. सर्वांच्या भूमिका ऐकल्या, त्याच्यातून सारांश त्या ठिकाणी घेऊन या गोष्टीला कायमस्वरूपी अंतिम त्या ठिकाणी स्वरूप देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यात आम्हाला यश मिळेल असा माझा विश्वास आहे.